नमस्कार मैत्रिणींनो, अरुणास किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज करतो आहे आपण भरीव कारलं। त्याच्यासाठी काय काय साहित्य पाहिजे आपण पहिले बघून घेऊ। आता आपल्याकडे हे 1 पाव कारले आहेत, ते आपण छान गरम पाण्यामध्ये मीठ घालून थोडी हळद घालून वाफवून घेऊ। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य: मोहरी, जिरे, तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड आहे आणि हे आपले शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे छान, ते मिक्सरला बारीक करून घेऊ। हे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते छान आपण भाजून घेऊ। एवढी तयारी आपण करून घेऊ। आता काय झालं, आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालू आपण आणि हळद घालू। हे आपलं कारलं उकडत आहे ना, त्याच्यात आपण थोडं लिंबू घालून घेऊ, म्हणजे कडसरपणा थोडा कमी होईल याचा। आता काय झालेलं आहे, आपले कारले छान आपण वाफवून घेतलेलं आहे, ते आपण या जाळीवर काढून घेऊ। असे थोडंसं यातलं पाणी कमी होऊ देऊ, तोपर्यंत आपला मसाला होऊन जातो। आता तुम्ही बघू शकता, आपण शेंगदाणे छान बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहे। हे आपलं छान खोबरं भाजून घेतलेलं आहे, आपण ते घालून घेऊ। खोबरं घातल्याने काय होतं, प्रत्येक भाजीची म्हणजे चव वेगळीच येते। आता जर आपली भाजी, एक ट्रिक देते मी, जर आपली भाजी तिखट झाली तर आपण हे असं खोबरं भाजलेलं आपल्या रस्स्यामध्ये सोडू शकतो, त्याने भाजीची म्हणजे जो तिखटपणा आहे तो कमी होऊ शकतो। आता बघा, आपण हे एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 बाऊल छोटा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, हे 2 चमचे छोटे चमचे, साधारणतः 2.5 चमचे घातलेलं आहे मी तिखट। हे आहे धनेपूड, आता हे आहे जिरेपूड अर्धा चमचा आणि हळद घालून घेऊ आपण। चवीनुसार मीठ टाकत आहे आपण। आता काय होतं, कोणी कोणी यामध्ये चिंच घालतं, पण आपण लिंबू घालून करू आणि गूळ टाकून घेऊ, थोडा अगदी किंचित। आता काय करायचं, हा एवढाच गूळ घालायचा आहे बघा, साधारणतः छोटा चमचा घालून घेऊ आपण आणि यातच लिंबू पिळून घेऊ। लिंबू पिळून घेऊ। आता आपलं तेल छान तापलेलं आहे, आपण मोहरी घालू आणि हे जिरं घालू। आता मोहरी आणि जिरं छान तळतळायला लागलं, हा आपण कांदा घालून घेऊ। कांदा दाखवायचं विसरली होती मी। आता हा कांदा ब्राऊन कलरचा झाल्यानंतर आपण हा जो मसाला केलेला यात भरायला, यात आपल्याला तो टाकायचा आहे आणि कांद्यासह मग आपण सारण त्या कारल्यामध्ये भरून घेऊ। आता आपला हा कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे, बघू शकता। आता आपण हा असा याच्यामध्ये काढून घेऊ पूर्ण। आता आपण आपला कांदा छान यात भरलेला आहे। आता हे सारण आहे, हे असं आपण याच्यामध्ये भरून घेऊ। हे असं सारण भरलेलं आहे आपण बाकीचे कारले असे भरून घेऊ। हे असे छान भरलेले आहे आपण। आता आपण बाकीचे पूर्ण कारले असे भरून घेऊ। आता हे कारलं भरायची पद्धत मी सांगते तुम्हाला। हे आपलं देठाकडनं आहे, तर हे छिद्र छोटं असतं म्हणून हे कारलं व्यवस्थित भरलं जातं। आता हे कसं, हे पोकळ कारलं आहे, याला दोन्हीकडनी छिद्र आहे, त्यामुळे काय करायचं, इथे बोट ठेवायचं, म्हणजे आपलं सारण इकडनं बाहेर निघणार नाही, व्यवस्थित भरलं जाईल। हे बघा, एकदम छान असं। आता तुम्ही बघू शकता, आपली कारली अशी छान ठसठसून भरलेली आहे
आणि हे एवढं आपलं सारण उरलेलं आहे. आपलं तेल छान तापलेलं आहे. आपण कारली आता याच्यामध्ये सोडून घेऊ. आणि कारल्याची कुठलीही भाजी तुम्ही कोरडी करा, अशी भरीव कारल्याची करा, ग्रेव्हीची करा, त्यामध्ये ना आपण त्याच्यावर भाजीवर असं झाकण नाही ठेवायचं. जेव्हा तुम्ही कुठलंही झाकण ठेवता भाजी करताना कारल्याची, तर जसं त्या कारल्याचं म्हणजे झाकणाचं थेंब पडतात वाफेने, तेव्हा कारलं कडू होतं. तसं कडू होण्याची काही गरज नाही आहे कारलं. आता आपण छान याला होऊ देऊ. असं आपण एखाद्या सुरीने वगैरे असं परतू शकतो, कारण यातला मसाले बाहेर निघायला नको. आणि मग इथे सराटा किंवा चमचा चालत नाही, म्हणून मग सुरीने असं करून घ्यायचं. आता आपलं हे कारलं छान झालेलं आहे. आपण हा उरलेला मसाला टाकू याच्यामध्ये आणि हे परतून घेऊ. आता आपलं कारलं छान झालेलं आहे. आता आपण सराटा घातला याच्यामध्ये, चमचा घातला तर काही हरकत नाही, पण आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे की भाजी होईपर्यंत आपण सुरीने ते करू शकतो. आता आपण छान हे कारलं जेवायला घेत आहे. आपली रेसिपी छान तयार आहे. भरीव कारलं, मेथीची डाळ भाजी, पोळी, भात. कारल्याची रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.